Hello everyone, welcome back into the BV tutorials. In this lecture, we are going to discuss about preparation methods of alkenes. Previously, we have already discussed alkenes, what are alkenes, their classification, the classification of the hydrocarbons, what are the different types of carbons present in the alkenes, that is primary carbon atoms, secondary carbon atoms, tertiary, quaternary carbon atoms. Today we are going to discuss the preparation methods of alkenes. There are some preparation methods generally used for the preparation of the alkenes. अल्केनच्या काही प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या आपण आज डिस्कस करणार आहेत. त्यामध्ये फर्स्ट मेथड येते हायड्रोजिनेशन ऑफ alkene or alkynes. First preparation method is hydrogenation of alkenes or alkynes. Alkynes किंवा alkenes पासूनचं प्रिपरेशन मेथड. alkenes किंवा alkynes पासून हायड्रोजिनेशन करून आपण अल्केनचं प्रिपरेशन करत असतो. ती एक फर्स्ट मेथड आहे. आता या रिएक्शन मध्ये बघा अल्कीन आणि अल्काइन्स याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. काय आहेत? अनसॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचं आहे आपल्याला. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बनवायचं आहे त्यामुळे काय असणार आहे? नक्कीच त्याच्यामध्ये आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन करणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोजिनेशन. काय म्हणतो आपण त्याला? हायड्रोजिनेशन. आता या रिएक्शन मध्ये बघा स्टार्टिंग मटेरियल काय असेल? अल्कीन. अल्कीन प्लस हायड्रोजन. याच्यामध्ये आपण जनरली एक कॅटलिस्ट यूज करतो निकेल. इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 to 300 degrees Celsius it will form alkane. ठीक है? Alkene when reacts with hydrogen in presence of nickel at 200 to 300 degrees Celsius it will form alkane. Alkane हे प्रिपरेशन आहे. जनरल रिएक्शन बघूया आपण. अल्कीन मध्ये अल्कीन, ठीक आहे, हे आहे अल्कीन reacts with hydrogen in presence of nickel or platinum or palladium. असे तीन प्रकारचे कुठलाही एक कॅटलिस्ट आपण यूज करू शकतो. निकेल, प्लॅटिनियम और पॅलेडियम या तिन्हीपैकी एक. आपण जनरली निकेल कन्सिडर करत असतो. इन प्रेझेन्स ऑफ निकेल और पॅलेडियम at 200 to 300 degrees Celsius it will form alkane. काय प्रिपेअर होत आहे? अल्केन. अल्कीन रिएक्शन आपण कशासोबत करतो? हायड्रोजन सोबत इन प्रेझेन्स ऑफ निकेल और पॅलेडियम किंवा निकेल आपण यूज करतो. प्लॅटिनम यूज करू शकतो. दोन्हीपैकी कुठलाही, तिन्हीपैकी कुठलाही एक कॅटलिस्ट आपण यूज करू शकतो. ॲट 200 to 300 degrees Celsius इट विल फॉर्म अल्केन. काय प्रिपेअर होत आहे? अल्केन. काही एक्झाम्पल बघूया आपण अल्किन्सचे. सपोज आपण घेतला इथिन. इथिन घेऊया आपण. फर्स्ट एक्झाम्पल इथिन. वेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इथिन, ठीक आहे, वेन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 to 300 degrees Celsius इट विल फॉर्म. काय प्रिपेअर होईल? काय प्रिपेअर होईल? ऑब्विसली इथेन प्रिपेअर होईल. काय प्रिपेअर होणार आहे? इथेन. ठीक आहे, लक्षात येते. अल्किन्स रिॲक्ट्स विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम. तिन्हीपैकी कुठलाही एक कॅटलिस्ट तुम्ही लिहू शकता. इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 to 300 degrees Celsius इट विल फॉर्म अल्केन. एक्झाम्पल बघा. इथिन reacts with hydrogen in presence of nickel at a 200 to 300 degrees Celsius to form ethane. ठीक आहे, हे झाली जनरल रिएक्शन अल्किन पासून प्रिपरेशन ऑफ अल्केन. अल्केनचं प्रिपरेशन आहे बाय युझिंग अल्किन. नेक्स्ट रिएक्शन यामध्येच बघा, ज्यावेळेस आपण अल्किनच्या जागी अल्काइन यूज करतो. ठीक आहे, अल्काइन सुद्धा आपला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे.
ज्यावेळेस आपण अल्किनच्या जागी अल्काइन यूज करतो सेम रिॲक्शन होणार, फक्त 2 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन यूज करावं लागतील आपल्याला. किती यूज करावं लागतील? 2 मॉलिक्युल्स ऑफ द हायड्रोजन. 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन यूज करायचे. इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 to 300 डिग्री सेल्सिअस इट विल फॉर्म अल्केन. अल्किन आणि अल्काइन सेम रिॲक्शन आहे, फक्त इथं काय केलेलं आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन आर यूज्ड. किती यूज करतोय आपण? 2 मॉलिक्युल. बघा कसे, एक एक्झाम्पल बघूया आपण अल्काइनचं. ठीक आहे, हे एक जनरल रिॲक्शन आहे अल्काइनची. अल्काइन when reacts with hydrogen in presence of nickel at 200 to 300 degrees Celsius it will form alkane. ठीक आहे, काय फॉर्म होतंय? अल्केन. लक्षात येते रिॲक्शन. अल्काइनचं आपण रिॲक्शन कशासोबत करतोय? हायड्रोजन in presence of nickel at 200 to 300 degrees Celsius form alkane. Some examples, we'll take some examples. समजा हा ऍसिटिलीन आपण यूज केला. कुठला कंपाऊंड आहे हा? ऍसिटिलीन. ठीक आहे, ऍसिटिलीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. ऍसिटिलीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन in presence of nickel or platinum or palladium. पॅलेडियम सुद्धा यूज करू शकता तुम्ही. कुठला? निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम ॲट 200 to 300 डिग्री सेल्सिअस. किती आहे टेम्परेचर? 200 to 300 डिग्री सेल्सिअस. इट विल फॉर्म, काय प्रिपेअर होतंय? काय होणार? इथेन. ठीक आहे, काय होणार? इथेन. लक्षात येतात रिॲक्शन. अल्किनची आणि अल्काइन चा आपण रिॲक्शन कशासोबत करतो? हायड्रोजन सोबत करतो ॲट इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 200 to 300 डिग्री सेल्सिअस टू फॉर्म अल्केन. अल्केनचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण ही रिॲक्शन यूज करतो फ्रॉम अल्किन अँड अल्काइन. अल्किन अँड अल्काइन पासून ही प्रिपरेशन केलं जातं. ठीक आहे, ही झाली फर्स्ट प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन. नेक्स्ट मेथड इज रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सचं रिडक्शन करतो आपण. अल्किल हॅलाइड्स. ठीक आहे, फर्स्ट रिॲक्शन होते आपली हायड्रोजनेशन ऑफ अल्किन अँड अल्काइन. नेक्स्ट रिॲक्शन इज रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड टू फॉर्म अल्केन. अल्केन प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला अल्किल हॅलाइडचं रिडक्शन करावं लागतं. आता अल्किल हॅलाइडचं रिडक्शन म्हणजे काय आपण करणार? हायड्रोजनचं ॲडिशन करणार अल्किल हॅलाइडमध्ये. ठीक आहे, हायड्रोजनचं ॲडिशन करणार, त्याच्यामधून जो हॅलाइड ग्रुप आहे, जो हॅलोजन ॲटम आहे, तो आपण रिमूव्ह करणार. ठीक आहे, काय रिमूव्ह करतोय आपण? हॅलोजन ॲटम. जनरल रिॲक्शन बघूया आपण. अल्किल हॅलाइड्स काय आहे हे? अल्किल हॅलाइड when react with nascent हायड्रोजन. कशासोबत रिॲक्शन आहे ही? नेसेंट हायड्रोजन. याला काय म्हणतो आपण? नेसेंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. काय यूज करतो आपण? स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट दॅट इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय यूज करणार आपण? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू फॉर्म अल्केन. काय प्रिपेअर होत आहे? अल्केन. ठीक आहे, जनरल रिॲक्शन लक्षात आली तुमच्या? खूप सारे अल्केन्स प्रिपेअर करण्यासाठी अल्किल हॅलाइड पासून ही रिॲक्शन यूज केली जाते. स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट यूज करतात लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. याच्याऐवजी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडच्या ऐवजी आपण झिंक प्लस HCl सुद्धा यूज करू शकतो. काय? झिंक प्लस HCl सुद्धा यूज करू शकतो, और झिंक प्लस ॲसिटिक ॲसिड सुद्धा यूज करू शकतो आपण. झिंक प्लस ॲसिटिक ॲसिड स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत. कुठलाही रिड्युसिंग एजंट तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. अल्किल हॅलाइड रिॲक्ट्स विथ नेसेंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और झिंक प्लस HCl और झिंक प्लस ॲसिटिक ॲसिड टू फॉर्म अल्केन. लक्षात येते? एक एक्झाम्पल बघूया. मिथाइल क्लोराइडचं एक्झाम्पल बघूया. मिथाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ
कशाची रिॲक्शन आहे? मिथाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ नेसेंट हायड्रोजन. कशासोबत रिॲक्शन करतोय आपण? नेसेंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज केलाय आपण. कुठला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू फॉर्म काय प्रिपेअर होणार? मिथेन. काय प्रिपेअर होत आहे? मिथेन प्लस HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे, लक्षात येते? मिथेनच्या प्रिपरेशन मध्ये मिथाइल क्लोराइड रिॲक्ट विथ नेसेंट हायड्रोजन in presence of lithium aluminum hydride to form methane plus HCl. अजून एक एक्झाम्पल बघूया. इथाइल आयोडाइडचं एक्झाम्पल बघूया आपण. इथाइल आयोडाइड. ठीक आहे, इथाइल आयोडाइड हे एक्झाम्पल बघूया. when this ethyl iodide react with nascent hydrogen in presence of lithium aluminum hydride. काय यूज करतोय आपण? इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इट विल फॉर्म. काय फॉर्म होत आहे? काय फॉर्म होणार? इथेन. इथेन फॉर्म होणार प्लस HI हायड्रो आयोडिक ऍसिड. लक्षात येते? साधी सिंपल रिॲक्शन आहे. अल्किल हॅलाइड्स पासून अल्केन प्रिपरेशन आहे आपले हे. अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ नेसेंट हायड्रोजन टू इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट इट विल फॉर्म अल्केन्स. अल्केनचं प्रिपरेशन आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटचा यूज हाच होतो की हे नेसेंट हायड्रोजन फॉर्म करतात. याच्यामध्ये आपण निकेल यूज करू शकतो. निकेल प्लस हिटिंग सुद्धा यूज करू शकतो. स्ट्रॉंग जो रिड्युसिंग एजंट असतो तो नेसेंट हायड्रोजन प्रिपेअर करतो. नेसेंट हायड्रोजन खूप रिॲक्टिव्ह ॲटम असतो आणि तो काय करतो? याचं रिडक्शन करतो आणि प्रिपेअर काय करतो? अल्केन. अल्किल हॅलाइडचं रिडक्शन होऊन अल्केन प्रिपेअर. लक्षात येते? साधी सिंपल रिॲक्शन आहे अल्किल हॅलाइडची, रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता आपण. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता आपण. हे झालं रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. दोन रिॲक्शन बघितले आपण. एक हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन अँड अल्काइन्स. सेकंड बघितली आपण रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स. नेक्स्ट रिॲक्शन बघूया. थर्ड रिॲक्शन, थर्ड प्रिपरेशन मेथड ऑफ अल्केन, दॅट इज डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन. Decarboxylation of sodium salt of carboxylic acid. Sodium salt of carboxylic acid. Decarboxylation of sodium salt of carboxylic acid. ठीक आहे, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता हे रिॲक्शन काय आहे? डिकार्बोक्सिलेशन. व्हॉट इज मीन बाय डिकार्बोक्सिलेशन? व्हॉट इज मीन बाय डिकार्बोक्सिलेशन? डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम दॅट मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूल मधून आपण ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचं रिमूव्हल करतो, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस काढून टाकला जातो त्याला आपण म्हणतो डिकार्बोक्सिलेशन. आता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय? कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो कार्बोक्सिलिक हायड्रोजन आहे, ठीक आहे, कार्बोक्सिलिक हायड्रोजन जो आहे तो काढायचा आणि त्याच्या ठिकाणी सोडियम ऍडजस्ट करायचा. एक एक्झाम्पल बघूया. RCONA. ठीक आहे, हा इथं काय असतो? हायड्रोजन असतो, बरोबर. हा प्रोटॉन काढला आणि इथं काय ऍड केला आपण? सोडियम. त्याला आपण काय म्हणतो? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक मधला आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मधला आपल्याला
CO2 बाहेर काढायचं. जनरली ज्यावेळेस डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन असते, डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन ज्या वेळेस ही येते तिथं यूज होतो मेन सोडा लाईम. काय यूज होतो? सोडा लाईम. कुठलीही रिॲक्शन असू द्या मॅक्सिमम यूज होणार सोडा लाईम. सोडा लाईम इज ए मिक्सचर ऑफ, काय कशाचं मिक्सचर आहे ते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड प्लस कॅल्शियम ऑक्साईड. कशाचं मिक्सचर आहे? मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड अँड कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईडचं मिक्सचर आहे. लक्षात घ्या आता, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ सोडा लाईम और हिटेड विथ सोडा लाईम. लक्षात घ्या, हिटेड विथ सोडा लाईम. NaOH इथं लिहा आणि कॅल्शियम ऑक्साईड इथं लिहायचा, आणि हे दोन्ही मिळून काय आहेत? याला काय म्हणतो आपण? सोडा लाईम. याला काय म्हणतो आपण? सोडा लाईम. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड when heated with सोडा लाईम. ज्यावेळेस आपण त्याची हिटिंग करतो कशासोबत? सोडा लाईम. आता यामध्ये बघा, इथून ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो कुठपर्यंत? हा OH पर्यंत. हा OH बॉन्ड ब्रेक होतो. ठीक आहे, काय ब्रेक झालंय? R पासून COO Na ग्रुप ब्रेक झाला आणि NaO हा H पासून ब्रेक झाला. हा H डायरेक्टली इथं अटॅच होतो आणि प्रिपेअर होतो अल्केन. काय प्रिपेअर होत आहे? अल्केन. ठीक आहे, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, सोडियम कार्बोक्सिलेट. आपण याला काय म्हणू शकतो? सोडियम कार्बोक्सिलेट. ठीक आहे, सोडियम कार्बोक्सिलेट आहे. सोडियम कार्बोक्सिलेट रिॲक्शन आपण सोडा लाईम सोबत केली. ब्रेकडाऊन बघा कसं झालेलं आहे. हा अल्किल ग्रुप बाहेर निघाला आणि इथला हायड्रोजन बाहेर निघाला, आणि राहिलंय काय शेवटी? Na2. ठीक आहे, Na2CO3. बरोबर आहे, म्हणजे काय? Na2CO3 सोडियम कार्बोनेट. काय राहिले? सोडियम कार्बोनेट. आता यामधला बघा, हा CO2 ग्रुप निघून गेलेला आहे. या पूर्ण कंपाऊंड मधला CO2 ग्रुप बाहेर पडला. त्याला आपण काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन. काय म्हणणार त्याला आपण? डिकार्बोक्सिलेशन. लक्षात येत आहे? साधी सिंपल रिॲक्शन आहे. ह्या पूर्ण कंपाऊंडला आपण सोडा लाईम म्हणतो. कॅल्शियम ऑक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड. त्याची आपण हिटिंग केली कशासोबत? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोडियम कार्बोक्सिलेट जरी म्हणलं तरी चालेल, टू फॉर्म अल्केन विथ द रिमूव्हल ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट रिमूव्ह होतं टू फॉर्म अल्केन्स. अल्केन फॉर्म होतं. ठीक आहे, एक जनरल एक्झाम्पल बघूया. सोडियम ऍसिटेट. ठीक आहे, सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट when reacted with सोडा लाईम किंवा heated with सोडा लाईम म्हणा. when heated with सोडा लाईम, सोडा लाईम सोबत आपण हिटिंग करतोय. काय प्रिपेअर, कसं काय निघणार बाहेर? हा इथाइल ग्रुप, अल्किल ग्रुप बाजूला निघाला आणि इथला हा प्रोटॉन बाजूला निघाला. काय प्रिपेअर होत आहे? प्रिपेअर काय होत आहे? मिथेन. बरोबर, काय प्रिपेअर होत आहे? मिथेन विथ द एलिमिनेशन ऑफ सोडियम कार्बोनेट. ठीक आहे, विथ द एलिमिनेशन ऑफ सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेटचं एलिमिनेशन झालं. साधी सिंपल रिॲक्शन सोडियम ऍसिटेट. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या रिॲक्शन मध्ये हा जो स्टार्टिंगचा जो ऍसिड असतो आणि हा जो येणारा प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट मधली कार्बनची संख्या ही 1 न कमी असते. कशाच्या? स्टार्टिंगच्या ऍसिडच्या. दिस अल्केन हॅज 1 कार्बन लेस दॅन पॅरेंट ऍसिड. हा जो ऍसिड आहे पॅरेंट ऍसिडच्या हा कार्बनची जी संख्या आहे अल्केन मध्ये ही 1 न कमी असते. कशी? इथं बघा, सोडियम ऍसिटेट मध्ये किती आहेत? 2 कार्बन आहेत. इथं किती येणार आहेत? 1 कार्बन आहे, कारण 1 कार्बन इकडे निघून जातो. हा लक्षात ठेवायचं.
कुठलेही MCQs वगैरे असतील त्याच्यामध्ये हे जनरली विचारतात. त्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही की इथं इथेन तयार होईल का मिथेन तयार होईल. इथं मिथेनच तयार होणार आणि एक कार्बन लेस हा प्रोडक्ट येणार. डिकार्बोक्सिलेशनची कुठलीही रिॲक्शन असेल त्यामधला कार्बन हा निघतो, CO2 निघून जातो बाहेर आणि डिकार्बोक्सिलेशन होतं. ठीक आहे, लक्षात आली रिॲक्शन? लक्षात आली? साधी सिंपल रिॲक्शन आहे, डिकार्बोक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघूया. तर या रिॲक्शन मध्ये बघा, फोर्थ हायड्रोलिसिस आहे. कशाचं? हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे, ग्रिग्नार्ड रिएजंटचं हायड्रोलिसिस करायचं आहे. व्हॉट इज दिस ग्रिग्नार्ड रिएजंट? काय आहे हा ग्रिग्नार्ड रिएजंट? काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट? हा एक अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ग्रिग्नार्ड रिएजंटला काय म्हणतो आपण? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. एक अल्किल ग्रुप आहे, मॅग्नेशियम आहे आणि एक हॅलाइड आहे. ठीक आहे, एक अल्किल ग्रुप येणार, मॅग्नेशियम येणार आणि त्यानंतर हॅलाइड आहे. त्याला काय म्हणतो आपण? ग्रिग्नार्ड रिएजंट. कसा प्रिपेअर करतो? जनरल रिॲक्शन बघा, अल्किल हॅलाइड. एक अल्किल हॅलाइड आपण जर मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट केला इन प्रेझेन्स ऑफ इथर, हा ग्रिग्नार्ड रिएजंट कसा प्रिपेअर करायचं हे सांगतो मी तुम्हाला. अल्किल हॅलाइड when reacts with magnesium in presence of ether, it will form अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. कपलिंग होते. काय होतंय? कपलिंग. हा मॅग्नेशियम या दोघांच्या मध्ये जाऊन बसतो, त्याला आपण म्हणतो कपलिंग. आणि प्रिपेअर काय होतं? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला प्रोडक्ट करायचं आहे अल्केन. काय प्रिपेअर करायचं आहे? अल्केन. आता अल्केन कसा प्रिपेअर होणार आहे लक्षात घ्या. ज्यावेळेस अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड और ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्ट्स विथ वॉटर. ठीक आहे, वॉटर सोबत ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतो, हायड्रोलिसिस होतं. वॉटर सोबत याची रिॲक्शन होते, हायड्रोलिसिस होतं आणि प्रिपेअर काय होतं हे बघा. हा ग्रुप निघून जातो, MgX अँड OH. हा ग्रुप निघून जातो आणि फॉर्म काय होत आहे? अल्केन. काय प्रिपेअर होत आहे? अल्केन. प्लस काय राहिलंय काय शिल्लक? MgX ब्रॅकेटमध्ये OH. ठीक आहे, हा बेसिक हॅलाइड आहे. ठीक आहे, बेसिक हॅलाइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्सी हॅलाइड असं जरी म्हणलं तरी चालेल. मॅग्नेशियम हायड्रॉक्सी हॅलाइड असं म्हणलं तरी चालेल. बेसिक हॅलाइड म्हणून सुद्धा त्याला कॉल करू शकतो आपण. तो ग्रिग्नार्ड रिएजंट अंडरगो किंवा रिॲक्ट्स विथ वॉटर, अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म अल्केन. काय प्रिपेअर होते? अल्केन. हा काय आहे तुमचा? ग्रिग्नार्ड रिएजंट. लक्षात येते? हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. Grignard reagent when reacts with water, it will form alkane with the remola basic halide. एक एक्झाम्पल घेऊया आपण. मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. ठीक आहे, काय आहे हा? मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड when reacts with water. ठीक आहे, कशासोबत रिॲक्शन होते याची? वॉटर सोबत रिॲक्शन होते. याच्यामधला हा मॅग्नेशियम आयोडाइड आणि हा OH ग्रुप बाहेर निघतो. मॅग्नेशियम आयोडाइड आणि OH ग्रुप बाहेर निघतो. काय प्रिपेअर होतंय? काय प्रिपेअर होणार? मिथेन. काय प्रिपेअर होतंय? मिथेन. प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्सी आयोडाइड. काय म्हणू शकतो आपण त्याला? मॅग्नेशियम हायड्रॉक्सी आयोडाइड असंही म्हणू शकतो. मिथेनचं प्रिपरेशन फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. काय यूज करणार आपण?
ग्रिग्नार्ड रिएजंट पासून कसं यूज करणार? ग्रिग्नार्ड रिएजंट व्हेन रिॲक्ट्स विथ वॉटर इट विल फॉर्म अल्केन. कुठलाही अल्केन प्रिपेअर करू शकतो ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करून, कुठलाही. पण सुरुवातीला हा ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्हाला कसा प्रिपेअर करावा लागतो? अल्किल हॅलाइड पासून प्रिपेअर करावं लागतं. अल्किल हॅलाइड जो यूज करणार त्याचा प्रोडक्ट हा तोच अल्केन असेल. जसं आपण अल्किल हॅलाइड पासून अल्केन बनवतो तसंच सेम, फक्त इथं एक स्टेप वाढणार. पहिले सुरुवातीला तुम्हाला अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड बनवावा लागतो आणि त्या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडचं हायड्रोलिसिस करून तुम्हाला मिथेन किंवा अल्केन प्रिपेअर करावं लागतं. ठीक आहे, लक्षात येते. फोर्थ प्रिपरेशन मेथड ऑफ द अल्केन, हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. 4 प्रिपरेशन मेथड बघितल्या. फर्स्ट होती हायड्रोजिनेशन ऑफ अल्किन अँड अल्काइन्स किंवा अल्किन और अल्काइन्स. सेकंड होती रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. सेकंड आपण रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड बघितली. थर्ड होती डिकार्बोक्सिलेशन ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सोडियम कार्बोक्सिलेट असंही म्हणलं तरी चालेल. डिकार्बोक्सिलेशन केलं, CO2 ग्रुप बाहेर काढला. आणि फोर्थ होती हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय होती? हायड्रोलिसिस ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. लास्ट एक रिॲक्शन आहे ज्यामध्ये पण आपण अल्किल हॅलाइड यूज करतो टू प्रिपेअर अल्केन्स. ती रिॲक्शन बघूया आपण. अल्किल हॅलाइड्स आर यूज्ड टू प्रिपेअर अल्केन्स. हायर अल्केन प्रिपेअर करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते शक्यतो. हायर अल्केन्स, हायर अल्केन म्हणजे बघा कसे. 5th नंबरचा प्रिपरेशन मेथड ऑफ द अल्केन, वुड्स रिॲक्शन. काय म्हणतात त्याला? वुड्स रिॲक्शन. हायर अल्केन प्रिपेअर करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते, हायर अल्केन्स. फॉर एक्झाम्पल बघा कशी जनरल रिॲक्शन बघूया आपण. जनरल रिॲक्शन मध्ये बघा हा जो अल्किल हॅलाइड when react with sodium, 2 molecules of sodium used for this reaction. अल्किल हॅलाइड रिॲक्ट्स विथ सोडियम. तर याच्यामध्ये पण 2 अल्किल हॅलाइड यूज करावे लागतात. 2 वेगवेगळ्या टाईपला लिहिलेले आहेत. आपण इकडे एक लिहिला, इकडे एक लिहिला. इन प्रेझेन्स ऑफ इथर, in presence of ether, alkyl halide when reacts with sodium in presence of ether to form. आता याच्यामध्ये बघा हा जो हॅलाइड ग्रुप आहे हा सोडियम सोबत रिॲक्ट होतो. हा सोडियम काय करतो? दोन्ही हॅलाइड घेऊन जातो. काय प्रिपेअर होत आहे? R-R. त्याला आपण काय म्हणतो? अल्केन. आणि बाय प्रोडक्ट NaX, 2NaX. सोडियम हॅलाइड कुठला असेल, सोडियम क्लोराइड असेल, सोडियम ब्रोमाइड असेल, जो काय असेल तो प्रिपेअर होणार. कशापासून प्रिपेअर झाले? हे अल्किल हॅलाइड. ठीक आहे. अल्किल हॅलाइड when reacts with sodium in presence of ether it will form alkane. हायर अल्केन प्रिपेअर होता. जर आपण इथं कुठलाही एक सिंगल अल्केन घेतला, अल्किल हॅलाइड घेतला, समजा मिथाइल हॅलाइड घेतला, तर प्रिपेअर होणारा कंपाऊंड हा इथेन असू शकतो. म्हणजे हायर अल्केन. काय असणार आहे? हायर अल्केन. मोठा येणार कारण 2 अल्किल ग्रुप अटॅच होत आहे. येणारा प्रोडक्ट हा मोठाच असेल. त्याला आपण काय म्हणतो? हायर अल्केन प्रिपेअर करतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. समजा मिथाइल क्लोराइड सोबत रिॲक्शन केली आपण. मिथाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ सोडियम. ठीक आहे. इकडे मिथाइल क्लोराइडचा मॉलिक्यूल घेऊया आपण. इन प्रेझेन्स ऑफ इथर, काय प्रिपेअर होत आहे? टू फॉर्म. काय प्रिपेअर होणार? लक्षात येत आहे? हा ग्रुप बरोबर, हा इथला एक अल्किल ग्रुप आणि हा एक अल्किल ग्रुप, मिथाइल ग्रुप. 2 मिथाइल ग्रुप जॉईन झाले. काय प्रिपेअर होत आहे? इथेन. ठीक आहे. काय प्रिपेअर होतो? इथेन प्लस 2NaCl, सोडियम क्लोराइड. लक्षात येते? रिॲक्शन साधी सिंपल आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा
हा जो अल्किल हॅलाइड आहे तो आपण एक यूज केला, म्हणून आपल्याला कुठला कंपाऊंड मिळाला? सिमेट्रिकल अल्केन्स मिळाले. कसले मिळाले अल्केन? सिमेट्रिकल अल्केन मिळाले. ठीक आहे, हा इथला एक अल्किल ग्रुप आणि इथला एक अल्किल ग्रुप हे दोन सेम होते, त्यामुळे आपल्याला कुठला मिळाला? सिमेट्रिकल अल्केन मिळाला. जर इथं आपण दोन वेगवेगळे अल्किल ग्रुप जर यूज केले तर मिक्सचर ऑफ कंपाऊंड मिळतात. आपल्याला काय मिळतात? एक 3 वेगवेगळे कंपाऊंड मिळतात. फक्त एवढंच की ते जे अल्केन्स आहेत त्या अल्केनचं सेपरेशन करणं खूप अवघड आहे. त्यामुळे आपण शक्यतो सिमेट्रिकल अल्केन प्रिपेअर करण्यासाठी ही मेथड यूज करतो. जे काही असिमेट्रिकल अल्केन प्रिपेअर करत असताना मिक्सचर ऑफ कंपाऊंड प्रिपेअर होतात, दे आर व्हेरी डिफिकल्ट टू सेपरेट देम आउट, सो दॅट वी यूज generally same alkane to prepare symmetrical alkanes. Same alkyl halide to prepare symmetrical alkane. Symmetrical alkane prepare करण्यासाठी आपण फक्त ही मेथड यूज करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण इथं समजा आपण अल्किल मिथाइल क्लोराइड यूज केला आणि अजून एक कंपाऊंड घेतला आपण मिथाइल क्लोराइड सोबत, तो घेतला इथाइल क्लोराइड. कुठला घेतला आपण? इथाइल क्लोराइड. फर्स्ट कंपाऊंड कुठला घेतला? मिथाइल क्लोराइड. आता याच्यामध्ये बघा प्रिपेअर होणारे प्रोडक्ट कोणते कोणते? एक प्रिपेअर होणार तुम्हाला लक्षात येतोय हा, दॅट इज प्रोपेन. फर्स्ट काय प्रिपेअर झाला? समजा हा झाला प्रोपेन CH3CH2CH3, हा झाला प्रोपेन. अजून एक बघा, अजून एक प्रोडक्ट प्रिपेअर होईल. कुठला प्रिपेअर होईल? समजा हे इथाइलचे दोन मॉलिक्युल जॉईन झाले, काय प्रिपेअर होईल? ब्युटेन प्रिपेअर होईल. काय प्रिपेअर होईल? ब्युटेन प्रिपेअर होईल. दोन इथाइलचे ग्रुप अटॅच झाले, काय प्रिपेअर झाला? ब्युटेन प्रिपेअर झाला. प्लस दोन मिथाइलचे जॉईन झाले, दोन मिथाइलचे जॉईन झाले, काय प्रिपेअर झाला? इथेन प्रिपेअर झाला. सो मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स आर प्रोडक्ट फॉर्म प्रोड्यूस्ड. मिक्सचर ऑफ कंपाऊंड्स, एक इथेन झाला, एक प्रोपेन झाला, एक ब्युटेन झाला, and they are very difficult to separate them out from this mixture. या मिक्सचर पासून त्यांना सेपरेट आउट करण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपण जनरली हे जी काही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन जी आहे ते आपण सिमेट्रिकल अल्केन प्रिपेअर करण्यासाठीच यूज करतो, असिमेट्रिकल अल्केन यूज करत नाही. लक्षात येतंय? So there are 5 preparation methods of alkane we have discussed today. One is from hydrogenation of alkene or alkyne. Second is from reduction of alkyl halide. Third is decarboxylation of sodium carboxylate. Fourth is Woods reaction, and the last one is Grignard reagent. Grignard reagent हायड्रोलिसिस करून आपण रिॲक्शन पाहिलं, प्रिपरेशन केलं, अल्केनचं प्रिपरेशन केलं. सो these are the preparation methods of alkenes. If you like this video, kindly subscribe our channel and share it. Thank you.